नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण दररोज रात्री 9 वाजता मराठी व्याकरणाचा अभ्यास करतो। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आज आपण मराठी व्याकरणातील प्रयोग व त्यावर आयोगाने विचारलेले प्रश्न पाहणार आहोत। आता प्रयोग काय आहे नेमकं? तर प्रयोग म्हणजे कर्ता, कर्म आणि क्रियापद यांची जी जुळवणी असते त्याला किंवा यांच्या परस्पर जो संबंध असतो त्याला मराठी व्याकरणामध्ये प्रयोग म्हणतात। प्रयोग हा शब्द प्रयुज या संस्कृत शब्दापासून निर्माण झालेला आहे। त्याचा अर्थ असा होतो की जुळणी किंवा रचना। हा प्र प्लस युज या शब्दफोडीचा अर्थ जुळणी किंवा रचना असा होतो। त्याला व्याकरणिकदृष्ट्या सांगायचं झालं तर कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी एक जुळणी किंवा ठेवण किंवा रचना जी असते तिला आपण व्याकरणामध्ये प्रयोग म्हणत असतो। जेव्हा आपण वाक्य बनवत असतो किंवा वाक्य म्हणजे काय तर एका विशिष्ट अर्थाने किंवा अर्थपूर्ण बोलण्याला आपण वाक्य म्हणत असतो। मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली आहे तर ते आहे क्रियापद। मग तुम्ही म्हणाल तुम्ही अगोदर कर्ता लिहिले, त्याच्यात प्लस लिहिले, कर्म लिहिले, त्याच्यानंतर क्रियापद लिहिले, मग तिसऱ्या नंबरला तुम्ही क्रियापद लिहिले आणि तुम्ही सांगताय की क्रियापदाशिवाय वाक्य तयार होत नाही, असं का लिहिले? तर ही रचना व्याकरणिकदृष्ट्या असं असती की सर्वात पहिले कर्ता असतो, त्याच्यानंतर कर्म असतं आणि त्याच्यानंतर क्रियापद असतं। क्रियापद नेहमी म्हणण्यापेक्षा 99% क्रियापद हे शेवटी येतं। काही वेळेस म्हणजे जसं की कवितेत वगैरे काय होतं तर क्रियापद मागे पुढे होत असतो, कारण ते कवी आपला अर्थ सांगत असतात आणि त्याच्यामध्ये त्यांना क्रियापदाचं व्याकरणाचं काही देणं घेणं नसतं। त्यांची एक लयबद्ध जुळणी झाली की त्यांचं कार्य संपतं। ते त्यावेळेसच क्रियापद पाठीमागं पुढं होऊ शकतं, पण मोस्ट ऑफ द टाईम क्रियापद हे शेवटी असतं। पण क्रियापदाशिवाय वाक्य होत नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची। म्हणजे वाक्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग कुठला असेल तर तो क्रियापद आहे। आता प्रयोग पाहत असताना आपल्याला काही गोष्टी समजणं फार गरजेचं आहे, जसं की कर्ता। आता कर्ता ओळखायचा कसा तर कर्ता ओळखत असताना मूळ धातू, समजा एखादं वाक्य घेतलं, राम आंबा खातो। आता हे राम आहे, राम आंबा खातो। खातो हे काय आहे? क्रियापद आहे। त्याचा मूळ धातू काय आहे? खा आहे। तर खा या धातूला नारा हे प्रत्यय लावायचा, म्हणजे खाणारा, आणि त्याला कोण विचारायचं? खाणारा कोण? राम। म्हणजे राम हा वाक्यातील कर्ता आहे। त्यानंतर कर्म कसं ओळखायचं तर कर्म ओळखत असताना आता परत तेच वाक्य घेऊया आपण, राम आंबा खातो। आता या वाक्यामध्ये कर्म आहे का ते शोधायचं असेल तर आपल्याला काय करायचं? कर्त्या तर आपण अगोदरच शोधलेला आहे, राम आहे, आणि मूळ धातू पण शोधलेला आहे, खा आहे मूळ धातू। मग त्याला काय करायचं? न्याची क्रिया कोणावर हे प्रश्न विचारायचा मूळ धातूला ॲड करून। म्हणजे खाण्याची क्रिया कोणावर तर आंब्यावर। आंबा संपणार आहे ना, राम आंबा खाणार आहे आणि संपणार कोण आहे? आंबा संपणार आहे, कारण रामने केलेली क्रिया आहे खाण्याची आणि त्याचा परिणाम आंब्यावर होणार आहे। म्हणून काय झालं तर ते झालं कर्म। जेव्हा कर्त्याची म्हणजे जी काही क्रिया केली ती दुसऱ्यावर परिणाम करते तेव्हा ती काय असतं तर ते असतं कर्म। आता ह्या दोन गोष्टी तुमच्या शॉर्ट नोट्समध्ये लिहून ठेवा, कारण यावर आयोग प्रश्न विचारतो। आता हे नारा आहे ते तिथं नारे नारी या गोष्टी अज्युम करून तुम्ही कोण प्रश्न विचारायचा। त्याचप्रमाणे कर्माचं सुद्धा होणार, न्याची किंवा कोणाची ह्या गोष्टी थोड्याफार चेंज होत असतात। यानंतर आपण व्याख्या पाहूया। गोडबोले यांनी व्याख्या केली प्रयोगाची। प्र म्हणजे अधिक किंवा निकट आणि योग म्हणजे संबंध। यावरून कर्ता,
कर्म आणि क्रियापद यांचा जो परस्पर किंवा निकट संबंध असतो त्याला प्रयोग म्हणतात. ही कोणाची व्याख्या आहे तर ही गोडबोलेंची व्याख्या आहे. त्यानंतर दामलेची एक व्याख्या, दामले यांनी सुद्धा एक व्याख्या केलेली आहे. ती म्हणजे वाक्यातील क्रियापदाचा त्यांच्या कर्त्याशी किंवा कर्माशी पुरुष, लिंग, वचन या बाबतीत जो अन्वय किंवा अनन्वय त्यास आपण प्रयोग म्हणत असतो. ही कोणाची? दामले यांची व्याख्या आहे. यानंतर मोडक यांनी सुद्धा एक व्याख्या केली, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की प्रयोग म्हणजे क्रियापदाचे स्वाधर्म्य. त्यानंतर आचार्य यांनी सुद्धा एक व्याख्या केली, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की कर्ता, कर्म व क्रियापद यांचा अनन्वय संबंधाचे विधान म्हणजे प्रयोग होय. त्यानंतर डॉक्टर परब यांची सुद्धा एक व्याख्या आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की आढळ असलेल्या क्रियापदाला केंद्र मानून ते रूपदृष्ट्या कर्ता, कर्म यापैकी कोणाला अनुसरते या संबंधाने विधान म्हणजे प्रयोग होय. आता या सर्व व्याख्यांमध्ये एकच सांगितले की कर्ता, कर्म आणि क्रियापद यांची जी जुळवणी असते त्याला प्रयोग म्हणतात. म्हणजे ही गोष्ट लक्षात ठेवायची की कर्ता, कर्म, क्रियापद यांची जी जुळवणी आहे किंवा यांचा जो संबंध आहे, यांचा जो अनन्वय आहे, याला आपण प्रयोग म्हणत असतो. आता याचे प्रकार किती पडणार? 3 पडणार ऑब्वियस, जे कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. आता आपण प्रत्येक वाक्यामध्ये किंवा प्रत्येक व्याख्येमध्ये प्रयोगाच्या एक गोष्ट पाहिली. क्रियापद, कर्म आणि कर्ता यांचा जो संबंध असतो त्याला आपण प्रयोग म्हणतो. त्यामध्ये जर कर्तरी प्रयोग घेतला तर क्रियापद हे कर्त्यानुसार बदलतं. त्यानंतर कर्मणी प्रयोग घेतला तर तो कोणानुसार बदलणार तर तो कर्मानुसार बदलणार. पण तिसरा जो प्रकार आहे प्रयोगाचा, भावे प्रयोग, हा प्रकार मात्र अनोखा आहे, कारण यामध्ये ना कर्मानुसार क्रियापद बदलतं ना कर्त्यानुसार क्रियापद बदलत असतं. म्हणजे काय तर क्रियापद स्वतःच्या मनाचं ऐकतं किंवा स्वतःच्या भावाचं ऐकतं. भावाचं म्हणजे स्वतः जो भावना आहेत या भावनेच ऐकतं, तेव्हा भावे प्रयोग होत असतो. चला तर मग आज आता आपण कर्तरी प्रयोग पाहूया. कर्तरी प्रयोग पाहताना अगोदर आपण कर्तरी प्रयोग ओळखण्याच्या खुणा पाहूया. कर्तरी प्रयोगाच्या खुणा. आता कर्तरी प्रयोगाचं पहिले आपण काय काय असतं, कसं असतं पाहून घेऊया. त्यानंतर मी स्पष्टीकरण देते. कर्तरी प्रयोगात क्रियापद कर्त्याचे लिंग, वचन व पुरुष याप्रमाणे बदलते. म्हणजे इथं काय होतं तर क्रियापद हे कर्त्याच्या तंत्रानुसार चालतं. दुसरी गोष्ट सांगायची झाली तर कर्तरी प्रयोगात कर्ता हा आपली हुकूमत गाजवतो किंवा कर्ता हा राजा असतो. तो काय करतो? कर्तरी प्रयोगात कर्ता हा धातुरूपेश असतो. म्हणजेच काय तर क्रियापदाच्या रूपावर अधिकार गाजवत असतो कर्ता. कर्म हे नेहमी प्रथमांत, द्वितीया आणि चतुर्थीत असतं. हे झालं कर्तरी प्रयोगाच्या काही खुणा म्हणता येईल आपल्याला, ज्या की ओळखण्यात मदत करतात आपल्याला कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोगात कर्ता हा धातुरूपेश असतो. म्हणजे नेमकं काय असतं तर पहिले धातुरूपेश म्हणजे काय हे समजून घेऊया. धातुरूपेश या शब्दाची फोड करायची झाली तर धातू प्लस रूप प्लस ईश अशी होती. जेव्हा अ आणि ई हे एकत्र येतात तेव्हा मात्रा होतो. म्हणजे ही कुठली आहे तर ही गुणादेश संधी आहे. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की धातुरूपेश म्हणजे अधिकार चालविणारा, म्हणजे कर्ता हा अधिकार चालवितो. म्हणजे यामध्ये कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा क्रियापदाच्या रूपावर अधिकार चालवत असतो, म्हणून त्याला कर्त्याला धातुरूपेश म्हणतात. आता आपण वाक्य पाहूया. राम आंबा खातो. आता राम कोण आहे? पुरुषवचनी. तर राम आंबा खातो हा आता राम
पुरुषवचनी आहे म्हणून खा या धातूला तो हा प्रत्यय लागलाय. मग कर्तरी प्रयोग हा कर्त्याच्या रूपानुसार बदलतो. मग आपण काय करूया, दुसरी व्यक्ती ही स्त्रीलिंगी घेऊया, ज्यामध्ये आपण नाव घेऊया नेहा आंबा खाते. काय झालं, राम आंबा खातो. जेव्हा आंबा राम खात असतो तेव्हा कर्ता राम असल्यामुळं पुरुषवचनी तो हा प्रत्यय लागलाय क्रियापदाला. पण जेव्हा स्त्रीलिंगी नेहा आंबा खाते तेव्हा ते हा प्रत्यय लागलेला आहे. आता आपण अनेक वचनी घेऊया, जसं की सीता व गीता आंबा खातात. आता काय झालं, खा या धातूला तात हा प्रत्यय लागला. म्हणजे काय झालं, या प्रत्येक वाक्यामध्ये मला एकच गोष्ट सांगायची आहे की जेव्हा केव्हा कर्ता बदलतो तेव्हा क्रियापद बदलाले. म्हणजे काय व्हायलंय, तर कर्ता हा क्रियापदावर अधिकार गाजवालाय. जसं की आपल्याला एखादी गोष्ट सांगता येते, घरामधली मोठी बहीण असेल, जेव्हा मोठी बहीण पूर्ण म्हणजे घरामध्ये काय असते, मोठ्या बहिणीला एक रिस्पेक्ट असतो. लहान भावंडे काय करतात, काहीतरी मागतात तेव्हा मोठी बहीण जी असती ती काय करते, सगळ्यांना व्यवस्थित वाटून देते, बरोबर. त्याचप्रमाणे हा कर्ता हा या वाक्यामध्ये सर्व काही कर्ता आहे. जसं की कर्ता बदलला की क्रियापद बदलतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर मोठ्या भावानं लाड करायचं ठरवलं तर त्याचा निर्णय कोणी बदलू शकतं का, कारण तो मोठा आहे घरातला. आता दोन भावंडे आहेत, दोघांनी आता एक मस्का मारतो खूप जास्त मोठ्या भावाला, मग तो लाडका असणार ना मोठ्या भावाचा. मग लाडका भाऊ म्हणून तो काय करणार, जर एखादी ॲपल कट केली तर त्याला साल्टन वगैरे काढून देणार. अर्धी तर दोघांनाही अर्धी अर्धी देणार, पण साल्टन वगैरे काढून कोणाला देणार, जो त्याचा लाडका आहे. म्हणजे काय, तर तो जो करतो तो बरोबर करतो. त्याचप्रमाणे कर्ता जर बदलला की कर्म बदलत असतं. ह्या वाक्यामध्ये मोठा भाऊ म्हणजे कोण असणार, कर्ता असणार आणि त्याच्यानुसार घरातलं सगळं काही वाटप खातं चालणार. आता आपण स्त्रीलिंगी पाहिलं, पुल्लिंगी पाहिलं आणि वचन अनेक वचनसुद्धा करून पाहिलं. पण आपण आता पुरुषवचनी म्हणजे काय, तर व्याकरणात पुरुष म्हणजे काय, तर बोलणारा किंवा लिहिणारा यांच्या दृष्टीने 3 भाग पडत असतात. जसं की बोलणारी मी, ऐकणारे तुम्ही, आणि कोणाबद्दल बोलतात, तर कर्तरी प्रयोगाबद्दल बोलतात. म्हणजे ज्याच्याबद्दल बोलतायत तो काय आहे, तृतीय पुरुष. त्याप्रमाणे आपण करून पाहूया. तर त्याप्रमाणे आपण द्वितीय पुरुष वापरूया. तू आंबा खातोस, त्यावेळेसुद्धा क्रियापद बदललेलं आहे. हे काय झालं, कर्ता हा कर्ता धर्ता आहे कर्तरी प्रयोगात, बरोबर. ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या की कर्तरी प्रयोग समजायला काहीच वेळ लागत नाही. कर्ता हा नेहमी प्रथमांत असतो. तो मूळ शब्दाला कुठलाही प्रत्यय लागत नाही. प्रथमांत म्हणजे प्रथमा विभक्ती म्हणजे मूळ शब्दाला कोणताही प्रत्यय लागत नाही आणि कर्ता हा कर्तरी प्रयोगात प्रथमांत असतो. आता कर्म कसं असतं, काही वेळेस कर्म येतं, काही वेळेस कर्म येत नाही. जेव्हा कर्म येत नाही तेव्हा काही टेन्शन नाही, पण जेव्हा कर्म येतं तेव्हा ते कसं असतं, तर कर्तरी प्रयोगात जेव्हा कर्म येतं तेव्हा ते एकतर प्रथमा असतं, नाहीतर द्वितीय आणि चतुर्थी असतं. ही गोष्ट मी तुम्हाला लिहून दिलेली आहे जेव्हा आपण खुणा ओळखत असता. तरी पण एक शॉर्ट नोट्सच्या पॅटर्नमध्ये मी इथं चित्रात दाखवले, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या वहीमध्ये शॉर्ट नोट्स करून घ्या. म्हणजे कर्म जर आलं तर ठीक, नाही आलं तर ठीक, पण आल्यावर काय होणार, तर कर्म हे शक्यतो प्रथमांत राहणार, नाहीतर द्वितीयांत किंवा चतुर्थी. आता द्वितीयांत चतुर्थी काय भानगड आहे, तर द्वितीया विभक्ती म्हणजे मी लक्षात आणून देते, द्वितीया विभक्तीमध्ये सलाते आणि सलानाते हे प्रत्यय लागतात. द्वितीया आणि चतुर्थीचे जे काही प्रत्यय आहेत ते सेम टू सेम आहेत. त्यामुळं कर्म हे द्वितीयांत किंवा चतुर्थीमध्येच ह्या कर्तरी प्रयोगात येत असतं. आता कर्तरी प्रयोगात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे
भविष्यकालीन जे वाक्यरचना असते त्यामध्ये काय होतं तर क्रियापदे हे कर्त्याच्या लिंगानुसार बदलत नाहीत. मग ते कशानुसार बदलतात तुम्ही म्हणसाल, तर ते पुरुष व वचनानुसार बदलतात. आता पुरुष आणि वचन काय असतं हे मी तुम्हाला आत्ताच सांगितले, त्यानुसार बदलत असतात. मग हे शॉर्टमध्ये सुद्धा तुम्ही लिहून घेऊ शकता. कर्तरी प्रयोग भविष्यकालीन जेव्हा होत असतं तेव्हा ते लिंगानुसार बदलत नाही, तर ते वचन आणि पुरुष यांच्यानुसार बदलत असतं. जसं की उदाहरणार्थ पाहायचं झालं तर राज क्रिकेट खेळेल, भविष्यकालीन वाक्य आहे. खेळेल, तो खेळतोय का? नाही. खेळून झाले का? नाही. तो भविष्यात खेळणार आहे, हे आता भविष्यकालीन वाक्य आहे. मग खेळणारा कोण? खेळ हा धातू आहे आणि त्याला नारा हा प्रत्यय लावला तर आपल्याला उत्तर भेटतं राज. म्हणजे राज कोण आहे तर कर्ता आहे. कर्म कोण आहे तर खेळणारा कोण? खेळण्याची क्रिया कोणावर होणार आहे किंवा काय खेळणार आहे तर तो क्रिकेट आहे. म्हणजे त्यानंतर आपण आता राज हा कर्ता भेटला आपल्याला. आता खेळेल हे भविष्यकालीन क्रियापद आहे. आपण या जागी आता हे पुरुषवचनी होता स्त्रीवचनी किंवा स्त्रीलिंगी करून पाहूया. राणी क्रिकेट खेळेल. आता सुद्धा बदललं आहे का क्रियापद? नाही. मग तुम्ही म्हणाल की हे कर्तरी प्रयोग आहे का? तर नक्कीच हे कर्तरी प्रयोग आहे, कारण हे भविष्यकालीन वाक्य आहे. यामध्ये लिंग नुसार क्रियापद बदलत नाही, तर पुरुष आणि वचनानुसार क्रियापद बदलतं. आता आपण द्वितीय पुरुष वचन घेऊया. म्हणजे जसं की मी आणि तू. तू क्रिकेट खेळशील. आता क्रियापद बदललं का नाही? तू क्रिकेट खेळशील. म्हणजे काय, एक गोष्ट लक्षात ठेवायची की कर्तरी प्रयोगात भविष्यकालीन वाक्यरचना असली की ते लिंगानुसार बदलणार नाही. ते कशानुसार बदलणार तर पुरुष आणि वचनानुसार बदलणार क्रियापद. ही गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, कारण ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. यावर आयोग प्रश्न विचारत असतो. या तर आपण प्रश्न पाहूया. आता एक प्रश्न आहे, प्रयोग ओळखा. त्यामध्ये लिहिलंय तू सावकाश चालतोस. आता तू काय आहे? पुरुषवचनी आहे, द्वितीय, बरोबर. त्या जागी असं टाकायचं की मीरा सावकाश चालते, बरोबर. क्रियापद बदललं म्हणजे कर्ता बदलला की क्रियापद बदललं म्हणजे काय आहे तर कर्तरी प्रयोग. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर दुसरा प्रश्न आहे, कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो? आता मी किती वेळा तरी तुम्हाला सांगितलं की कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी प्रथमा विभक्तीतलाच असतो, म्हणजे प्रथमाच असतो. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल की पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद यांचा परस्पर संबंधाला डॅश डॅश असे म्हणतात. आता याला काय म्हणतात तर प्रयोग म्हणतात. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3. आता हे तर मी इथं 2-3च प्रश्न घेतलेत, पण आपण संपूर्ण प्रयोगावरले प्रश्न 100+ प्रश्न घेणार आहोत आणि व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तर आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल. आणि हो, जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.